मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. छान दाखवला त्यांनी आजचा एपिसोड प्रेक्षकांनो. आज जरा सायलीबाई रुसून तन्वी आल्याचा जो सोहळा हे साजरा करणार आहेत ना मंडळी, त्यासाठी तुम्हाला थोडीशी कळ सोसावी लागणार आहे. उद्याच्या भागात आपल्याला हा सोहळा बघायला मिळणार आहे बरं का मंडळी. पण आज ना त्यांनी प्रियाचे सीन भयंकर दाखवलेत. आता बघा, सुरुवातीच्या सीनमध्ये तुम्ही बघताय सायलीबाई रुसलेली असते तेव्हा अर्जुन तिला मनवायला जातो, बायको ए बायको. पण सायली म्हणत असते, जा, मी नाही बोलत आता कोणाशी. पण आता या सगळ्यांना तिच्यासाठी सरप्राईज करायचे, मग तिला सांगून काय गंमत. म्हणून आता हे सगळे कोणीच भाव देत नसतात सायलीला. अर्जुन जेव्हा तिला बायको बायको म्हणत असतो तेव्हा सायली खुश होते आणि विचार करते, आता बरे आले माझी समजूत काढायला, जा आता मी बोलणारच नाही. पण हे कोणीच तिला भाव देत नाही बरं का. आता हे सगळे आपापल्या कामाला निघून जातात. प्रतापराव आपलं तिच्या जवळ येतात, तिला वाटतं आले आता बाबा समजवायला मला. पण आता ते पाणी पितात आणि चुपचाप निघून जातात, कारण हे मागून खाणाखुणा करत असतात सगळे. तिच्याशी बोलणं का तिच्याशी. मस्त दाखवला हा सीन. कल्पना ताई म्हणत, अहो चला खोलीत चला. सुमन पण निघून जाते. मग अस्मिता म्हणते, हां मी स्मितला झोपवते हां आता. अर्जुन म्हणतो, चल चैतन्य, आपल्याला किती काम आहे, चल चल चल. एक एक करून सगळे निघून जातात. आता राहायला अश्विन बरं का एकटा तिथे. बिचारा अश्विन असं सिच्युएशनमध्ये सगळ्यात पुढे कसं काय येतं कोणाच ठाऊक. म्हणजे मागे राहून पुढे अश्विन आता सायलीकडे बघतो, सायली त्याच्याकडे बघते. मग अश्विन म्हणतो, अश्विनने आता त्याचा फोन बाहेर काढला. हा 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 हो 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 आलो आलो, अहो मेडिसिन द्या त्यांना, असं फोनवर बोलत बोलत निघून जातो. सायलीला बिचारीला कोणी भाव दिलेला नाहीये सध्या. आता सरप्राईज द्यायचंय म्हणलं कसं बरं कोणी सांगेल हिला. मग सायली वैतागते बरं का आणि विचार करते, काय बाई याला काय अर्थ आहे, कुणी माझा रुसवा पण काढत नाहीये. ठीक आहे तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय मला सांगायचं नाहीये. ठीक आहे मी पण हट्टी आहे, मी पण बरोबर शोधून काढेल तुमचं काय चाललंय. आणि मंडळी, त्यांनी ना आज प्रियाचा सीन फारच भयंकर दाखवलाय बरं का. प्रियानं आता खूप अशी जेलस पण होती आणि अशी ती तडफड करते. सुरुवातीला असं दाखवलं त्यांनी, प्रिया जेलमध्ये बसलेली असते आणि विचार करत असते की ती जेव्हा तन्वी बनून त्या किल्लेदारांच्या सुभेदारांच्या घरात राहत होती, वावरत होती, तेव्हा ती पैशात लोळत होती. काय काय सुख तिच्या पायाशी लोळत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिला आणखीन कसं तरी होत असतं. आणि ती विचार करत असते, तन्वी सुभेदारांसाठी किती महत्वाची आहे हे मला माहिती आहे. तिला ते आठवतं सगळं. तिने आतापर्यंत तन्वी बनून काय काय सुख उपभोगलेली आहे. आता ती ते सगळं आठवते आणि बोलत असते मनाशीच, तन्वी किल्लेदारसाठी किती महत्वाची आहे मी स्वतः अनुभवलंय. आता सायली तर पैशाच्या राशीवर लोळत असेल. तो किल्लेदार तिला पैशाने मडवेल, सोन्याने मडवेल. आणि मी इथे अडकले असं करून ती मोठ्याने त्या ओट्यावर अशी जोरात हात मारत असते बरं का. तेवढ्यात ती कॉन्स्टेबल येते आणि ओरडते तिच्यावर, काय ग, काय चालू असतं ग तुझं नेहमी, काय आडाओरडा करतेस ग, 2 जीवाची आहे हे तरी लक्षात ठेव. प्रिया म्हणत असते, या बाळाचा ना मला काहीच उपयोग नाहीये, त्याचा बाप पण येत नाही त्याला भेटायला. ती कॉन्स्टेबल म्हणत असते, हे घे अगं बाई, जेवून घे आता. प्रिया ते ताट घेते आणि फेकून देते बरं का. ती कॉन्स्टेबल ओरडून म्हणते, अगं काय ग, काय करतेस ग तू. प्रिया म्हणत असते, ती सायली तिकडे सुखात लोळताना इकडे माझ्या घशाखाली एकतरी घास उतरेल का. हे ताई, मला तुझा मोबाईल दे ना. ती कॉन्स्टेबल म्हणत असते, सोड ग, काय चाललंय तुझं, एका कोपऱ्यात बसून राहा. प्रिया आता तिला इमोशनल करते, रडते पडते आणि म्हणते, असं काय करतेस ग ताई, तू मावशी आहे ना या होणाऱ्या बाळाची. अगं तू मला मोबाईल नाही दिलास ना तर मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून बसेल. मग ती कॉन्स्टेबल इकडे तिकडे बघते आणि म्हणते, तू माझी नोकरी घालवणारच एक दिवस, घे बाई घे मोबाईल, बोल पटकन कोणाला बोलायचंय ते. प्रियाने आता राकेशला फोन लावलाय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे त्यांनी असं दाखवलं प्रेक्षकांनो की प्रियाची नुसती तडफड होतीये. सायली सुखात आहे हे तिला बघवत नाहीये. बाकी काही असो का नसो, म्हणजे तिची सगळी सुख सायलीला मिळाली ना. पण ऍक्च्युली खरं तर या सगळ्या सुखांवर सायलीचाच अधिकार आहे. हीच डल्ला मारून बसली होती सायलीच्या सुखावर. असो, आता तिने राकेशला फोन लावला बरं का. राकेश म्हणतो, हॅलो, कोण बोलतंय. प्रिया म्हणते, मी बोलते प्रिया. तू मला सांगितलं होतंस ना राकेश, सायलीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन होणार आहे, त्यात काय होणार आहे ते सांग मला. राकेश म्हणतो, मला काही माहिती नाहीये नेमकं, आईशी माझं थोडंच बोलणं झालं, आईने थोडंच काहीतरी सांगितलंय. प्रिया राकेशवर ओरडते आणि म्हणते, मला काही कारण सांगू नकोस हा. त्या सायलीसाठी काय प्लॅन होणार आहे, कसं प्लॅन होणार आहे, सगळे डिटेल्स मला दे राकेश. उद्या काय होणार आहे त्या सायलीच्या सेलिब्रेशनमध्ये मला सगळं सांगायचं. हवं तर तू त्या सुमनला विचार, तू काही कर, पण मला थोडासा तरी उपयोगी पड राकेश. असं म्हणून ती फोन कट करते बरं का. मग ती कॉन्स्टेबल म्हणत असते, बाई झालं का नाही तुझं. मग प्रिया तिला फोन देऊन टाकते.
आणखीन एक सीन दाखवलाय त्यांनी प्रियाचा पुढे प्रेक्षकांनो. तुर्तास तरी त्यांनी एवढंच दाखवलंय, म्हणजे प्रियाला सायलीबद्दल किती असूया आहे, किती तिला सायलीबद्दल राग आहे, हे त्यांनी त्या पुढच्या सीनमध्ये दाखवलंय बघा. आता इथून पुढे आपण बघतोय पूर्णाची सरप्राईज काय करायचं हे विचार करत असतात एकट्याच खोलीत बसून. तेवढ्या तिथे सायली येते बरं का, आणि पूर्णाजीच्या समोर हा असा आईस्क्रीमचा बाऊल येतो. पूर्णाजी खुश होतात. सायली आता पूर्णाजीला लालच देते बरं का प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी ते आईस्क्रीमचा बाउल बघून खुश झालेले असतात आणि आईस्क्रीमचा बाउल बघून म्हणतात, अगं बाई किती गुणाची ग माझी तन्वी. सायली म्हणते, पूर्णाजी मला माहिती आहे तुला आईस्क्रीम खूप आवडतं ना, खा खा. अगं त्यात साखर पण नाहीये, तू भरपूर खाऊ शकतेस, खा खा. आता पूर्णाजी एक घास खाणार, तेवढ्याच सायली म्हणते, ते काय ग पूर्णाजी मगापासून तुम्ही काय बोलताय. आता तिकडनं चैतन्य, अर्जुन आणि अश्विन पूर्णाजीला खुणवतात बरं का, काही सांगू नको म्हणून. पूर्णाजी त्यांना बघतात बरं का. आता सायली मागे बघते, तोवर ते गायब झालेले असतात. एकदम असे एका सेकंदाची झलक ते दाखवतात. पूर्णाजी म्हणतात, अच्छा तर म्हणजे आमचं काय प्लॅनिंग चाललंय, म्हणून आईस्क्रीम खाऊ घालून माझी उलट तपासणी घेतेस का. सायली म्हणते, नाही गो पूर्णाजी, मी कशाला उलट तपासणी घेऊ तुझी. पूर्णाजी म्हणतात, नाही घ्यायची गरज पण नाहीये. आता तिकडून पुन्हा अर्जुन, चैतन्य असे थम्सअप दाखवतात पूर्णाजीला. पूर्णाजी म्हणतात, अगं आम्ही ना फक्त तू तन्वी आहेस हे सगळेजण आनंदात आहेत ना, असं आम्ही सगळं एकमेकांमध्ये बोलतोय, बाकी काही नाही. प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड टीव्हीवर नक्की बघा हा. पूर्णाजी जेव्हा अशा मागे मागे बघत असतात ना, तेव्हा सायली पण मागे वळून बघते, पण तोवर अर्जुन, चैतन्य आणि हा अश्विन तिघे जण गायब झालेले असतात सायली बघेपर्यंत. आता सायली नाराज होते बरं का. पूर्णाजी म्हणतात, अगं बस तन्वी, कुठे चालली आहेस. मग सायली म्हणते, नाही येते मी. पूर्णाजी म्हणतात, अगं आईस्क्रीम तरी खा माझ्यासोबत, बस तन्वी. पण ती आता येते प्रतापरावांच्या खोलीत, पण पूर्णाजीला मिळून गेलं ना आईस्क्रीम. प्रतापराव पण विचार करत असतात, काय करावं, प्लॅनिंग कसं करावं. एवढंच सायली येते बरं का प्रतापरावांकडे आणि म्हणते, बाबा तुमचं काय चाललंय हो नक्की. की बाबा मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून कधी काही लपवणार नाही, सांगा ना बाबा काय लपवताय तुम्ही सगळे माझ्यापासनं. प्रतापराव म्हणतात, नाही ग बेटा तसं काही नाही. आता सायली इमोशनल ब्लॅकमेल करते बरं का प्रतापरावांना आणि म्हणते, मामा सांग ना रे, किती लाड करायचंस तू लहानपणी माझे, आज एक छोटीशी गोष्ट विचारते तर तू सांगत नाहीयेस, सांग ना काय लपवतोयस तू. प्रतापराव म्हणतात, अच्छा म्हणजे मस्का मारायचा असेल तर मी बाबाचा मामा झालो का. अगं असं काही डिस्कशन करत नाहीये आम्ही स्पेशल वगैरे. सायली म्हणते, सांग ना रे मामा काय चाललंय तुमचं, सांग ना प्लीज प्लीज. प्रतापराव म्हणतात, अरे बेटा तुझ्यापासून काय लपवणार आम्ही. आता एका सायलीच्या मागावरच कोणाच ठाऊक अश्विन, चैतन्य प्रतापरावांना पण खाणाखुणा करत असतात, सांगू नका म्हणून. प्रतापराव आता मागे बघत असतात दरवाजाकडे, तेव्हा सायली पण मागे वळून बघते, तोवर अर्जुन, चैतन्य गायब झालेले असतात ही वळेपर्यंत. पर भारी दाखवलं बरं का प्रेक्षकांना ही गंमत जम्मत. मला ना आज ठिपक्याच्या रांगोळीचा एपिसोड बघते असं काहीतरी फील झालं बघा. त्यात असंच दाखवायचे ना ते जॉईंट फॅमिलीची गंमत वगैरे. तर प्रतापराव आता सायलीला म्हणतात, अगो मला ना क्लायंटला कॉल करायचा आणि असं म्हणून फोनवर बिझी होतात. सायली तिथून पण निघून जाते आणि आता अस्मिता आणि कल्पनाच्या खोलीत येते. म्हणजे अस्मिताच्या खोलीत कल्पनाताई असतात, या दोघींना ती पकडते. आता ह्या प्लॅन काहीतरी बोलत असतात तेव्हा सायली यांना पकडते बरोबर आणि म्हणते, तुम्ही काय प्लॅन करताय, माझ्यापासून लपवताय ना, सांग ना ग अस्मिता, तू तरी मला सांग ना. मला का सांगत नाही आहात, तुमचं काय प्लॅनिंग चालू आहे सांगा. अस्मिता तुला माझी शपथ. अस्मिता म्हणते, ए काही काय. अस्मिता म्हणते, छोट्या छोट्या गोष्टीवरनं शपथ काय घालतेस, काही पण. कल्पनाताई म्हणतात, शपथ मोडली म्हणून बोल बरं पटकन सायली. सायली म्हणते, मग मला सांगा ना काय प्लॅनिंग करताय तुम्ही. आता तिथे पण अर्जुन, चैतन्य सगळे आलेत बरं का. नाही म्हणतात कल्पनाताईंना सांगू नका म्हणून खिडकीतून. आता स्मिता म्हणत असते, अगं सायली तू चिडचिड नको करूस. सायली म्हणते, तुम्ही काय करताय सांगा ना, मग माझ्यापासून का लपवताय. आता कल्पनाताई म्हणतात, अगं बाई तू आधी शपथ सोडली म्हणून म्हण बरं. सायली म्हणते, बरं सुटली शपथ, आता तरी सांगा ना काय बोलताय तुम्ही, काय ठरवताय, मला कसं कळेल. आता बघा तो अर्जुन दिसतोय का प्रेक्षकांनो खिडकीतून. अस्मिता म्हणत असते, आम्ही उद्याचा प्लॅन करतोय. अगं उद्याचा मेनू, पावसाळ्यात पालेभाज्या नाही ना करू. आता या काहीच्या काही बोलायला लागतात, त्यामुळे सायली तिथून निघून जाते. सायली गेल्यावर या हसायला लागतात. आता सायली वैतागते बरं का आणि विचार करते, मला कोणीच काही सांगत नाहीये, जा नका सांगू, मी ना बाहेर जाते पॅसेजमध्ये, मी कोणाशी बोलतच नाही, बरोबर येतील मग माझ्याशी बोलायला.
असं म्हणून सायली आता तिथून निघून जाते बरं का. मग अर्जुन, चैतन्य आणि अश्विन तिघे तिच्या मागावरच असतात. सायली गेल्याची खात्री करतो अर्जुन आणि पुन्हा हे सगळे डिस्कशनला लागतात. आता तिथेच बसलेत बरं का हे सगळेच्या सगळे त्या हॉलमध्ये देवघराच्या समोर. अर्जुन म्हणतोय सगळ्यांना, काय आपला असाच वेळ जातोय, काही आयडिया सुचत नाहीये, नुसता लॉस होतोय. अस्मिता म्हणते, हो ना, काही सुचतच नाहीये आपल्याला. मग अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूया, सायलीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करूया. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे काय करायचं रे? अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे तन्वीला काय काय आवडतं, तन्वीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे तिला काय काय आवडत असतं, सायलीला काय आवडतं, काय नाही, तन्वीला काय आवडतं. मग या कल्पनाताई म्हणतात, अरे सायलीला ना प्रेम आवडतं. पूर्णाजी म्हणतात, अरे सगळे पोटभर जेवले ना की तिला फार आवडतं, तिच्या हातचं सगळ्यांनी खाल्लं ना की तिला खूप आवडतं. अर्जुन म्हणतो, बरोबर पूर्णाजी, सायलीला सगळ्यात जास्त तिची माणसं आवडतात. मग प्रतापराव म्हणतात, करेक्ट. अर्जुन म्हणतो, तिची माणसं तिच्या आजूबाजूला असली ना की ती खूप खुश असते, तिला खूप आवडतं या सगळ्यांच्या गोतावळ्यामध्ये. मग आपण ना तिच्यासाठी असंच काहीतरी प्लॅन करूयात. अश्विन म्हणतो, अरे दादा एवढंच का? मग अर्जुन म्हणतो, अरे माझ्या बायकोला ना खूप अशी मोठी मोठी गिफ्ट आवडत नाहीत अश्विन, तिची माणसं तिच्या आजूबाजूला जरी असली ना तरी ती खुश होते. एकाच वेळेला सगळी माणसं तिच्या आजूबाजूला असली ना तर तिला खूप छान वाटेल. पूर्णाजी म्हणतात, बरोबर रे अर्जुन, पटतंय मला, तू नक्की काय करणार आहेस पण? मग आता ते विचार करताय नक्की करायचं तर काय करायचं, आता सगळी माणसं जवळ असायला हवी, असं काय करायला हवं. आणि मग या सगळ्यांना एकसाथ आयडिया सुचते आणि हे सगळे एकसाथ ओरडतात आयडिया म्हणून आणि ते डिस्कस करणार. तेवढ्यात तिथे सायली येते पुन्हा. मंडळी, काल तुम्ही सायलीला म्हणजेच आपल्या लाडक्या अभिनेत्रीला जुई गडकरीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभाळभर थँक्यू. काय आहे ना प्रेक्षकांनो, आपल्या शुभेच्छा तिच्यापर्यंत नक्की पोहोचल्या असं मी समजते. मंडळी, आपल्या लाडक्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात खूप सुख, समृद्धी आणि यश संपादन करावं अशा आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा तिच्या पाठीशी कायम आहेतच प्रेक्षकांनो. चला तर मग आता पुढे बघूयात काय घडणार आहे नेमकं मालिकेत. तर आता हे सगळे डिस्कस करायला लागतात तेवढ्या तिथे सायली येते आणि हे सगळे दचकतात. सायली आल्यावर सगळे भांबावून बघायला लागतात तिच्याकडे. सायली म्हणते, आता काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, सांगता की नाही मला, काय बोलताय तुम्ही सगळे? मग आता सुमन हे सगळे म्हणतात, काय नाही, कुठे काय चाललंय? सायली म्हणते, आता पुरे करा लपवाछपी, आलं ना सत्य बाहेर, मला माझी ओळख पण मिळाली आहे ना, आता आणखीन लपवाछपी नको ना. असं म्हणून आता ती निघून जाते बरं का. वैतागते सायली आता. सायली गेल्यावर अर्जुन म्हणतो, काही बोलू नका, थांबा जरा, जाऊ दे तिला आपल्याला मनवता येणारच आहे. आणि हे पुन्हा पुढे त्यांचं डिस्कशन ठरवतात बरं का. आता ते ऐकवलेलं नाहीये. फक्त आता अस्मिता म्हणते, चला तर मग उद्या सगळं आपल्या ठरल्याप्रमाणे करायचं आहे ना, ठरलं तर मग, असं म्हणून हे सगळे एकमेकांना हँड्स देतात, म्हणजे असं ठरवतात, ठरलं तर मग. आणि हे खूप छान प्लॅन करतात बरं का सायलीसाठी. मंडळी, मी कालही सांगितलं आणि आजही पुन्हा सांगते, छान गाणं वगैरे कंपोज केलंय बरं का त्यांनी. सायली हीच खरी तन्वी हे कळलंय म्हटल्यावर मस्त दाखवलाय त्यांनी. आता उद्याच्या एपिसोडची आतुरतेने आपण वाट बघत आहोत. जरा उत्कंठा आपली ताणून धरली आहे त्यांनी. आता रात्रीच्या वेळेला पुन्हा सगळे डिस्कस करताय. छोटासा सीन आहे हा. आता या कल्पनाताई म्हणत असतात, बाई झालं ना विमल, सगळी तयारी झाली ना? प्रतापराव पण म्हणतात, अगं झालं ना कल्पना सगळं तयार? विमल म्हणते, हो, मला वहिनीने यादी दिली होती, ती सगळी आणलीये मी व्यवस्थित, भलं मोठं सामान होतं ते. चैतन्य म्हणतो, सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे जे पाहुणे येणार आहे त्यांची व्यवस्था झाली का? अस्मिता म्हणते, घ्या, आपल्या गेस्टची आपल्या चैतन्यालाच आपल्यापेक्षा जास्ती काळजी आहे नाही का? हसायला लागतात सगळे. आता अर्जुन म्हणतो, हो अगं अस्मिता, ते महत्वाचेच आहेत. कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा हो रे, झाली सगळी तयारी. प्रतापराव म्हणतात, पण मधुभाऊ ते केव्हा येणार आहेत? सुमन म्हणते, कुसुमताई आणणार आहेत सकाळी लवकर त्यांना. मग अश्विन म्हणतो, ओके, सायली वहिनीला मंदिरात घेऊन जायचंय, प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना सांगितलं ना? सुमन म्हणते, हो सांगितलं, आता ते लवकर झोपायला गेलेत रात्री, लवकर सकाळी उठायचंय म्हणून आत्ताच मी फोनवर बोलले. प्रतापराव म्हणतात, बरं झालं, पूर्णाई पण झोपायला गेली आहे, तिची झोप झाली ना की ती फ्रेश होईल आता सकाळी. अश्विन म्हणतो, चला आता उद्या सकाळी धमाल, असं ती मोठ्याने ओरडणार सगळेजण की अर्जुन म्हणतो, खरे हळू बोला. आता बघा तर मंडळी, मी म्हटलं ना मगाशी तुम्हाला, प्रियाचा आणखीन एक सीन दाखवलाय त्यांनी आज. प्रियानं आता तिथे जेवायला आलेली असते बरं का. आता सगळ्याच कैदी बाहेर जेवायला आलेल्या असतात प्रियासोबत. त्यातली एक कैदी जरा हुशार असते, जास्ती हुशार असते. तिला असं वाटतं की उगाच प्रियाला त्रास द्यावा. आता महिपतला कसे त्रास देत होते बाकीचे ते कैदी मागे जेलमध्ये दाखवलं त्यांनी, तसंच त्यातली ही एक अशी कैदी, ती प्रियाला म्हणत असते, ए खायचं नाही का ग तुला? प्रिया अशी नुसती स्तब्ध बसलेली असते ना, ती जेवत नसते पण हातात ताट घेऊन बसलेली असते. मग ही कैदी प्रियाजवळ जाते आणि म्हणते, काय ग ए, खायचं नाही का तुला? ताट देऊन टाक ना मग. अय अगं तुझ्याशी बोलते मी, काय गा? अय तुला ऐकू येत नाहीये का? तुला खायचं नसेल तर थाळी दे इकडे, कान फुटले का ग तुझे? आणि इकडे
असं म्हणून आता ती थाळी उचलते बरं का प्रियाच्या हातातली आणि प्रिया मोठ्याने ओरडते तिला, ए थांब असं म्हणून ती त्या कैदीकडे बघायला लागते. आता ती कैदी मागे वळते ना तर त्या कैदीमध्ये प्रियाला सायली दिसते बरं का प्रेक्षकांनो, आणि ती एवढी दोपटते त्या बाईला, अरे बाप रे विचारूच नका. पण तत्पूर्वी त्यांनी आता एक छोटासा सीन दाखवलाय सायलीचा पुन्हा एकदा. सायली आता वैतागलेली असते खूप, कोणी काही सांगतच नाहीये तिला म्हणून ती सारखी फेऱ्या मारत असते आणि विचार करत असते, काय हे सगळं असं करता, मला मी कधी लपवते का यांच्यापासून काही, पण हे का लपवत आहे. तेवढ्यात अर्जुन येतो बरं का. सायली त्याला म्हणते, या ना या, तुमचीच खोली आहे, या बसा बसा. अर्जुन म्हणतो, हा अगं मला जरा काम आठवलं, आलो आलो पूर्णाजी आलो. सायली आता त्याला धरते बरं का आणि म्हणते, ओ थांबा जाऊ नका कुठे, पूर्णाजीने हाक मारलेली नाहीये तुम्हाला. सायली आता त्याला खाली बसवते आणि म्हणते, इकडे बसा बरं खाली आणि मला व्यवस्थित निमूटपणे सांगा की तुमचं काय चाललंय, आणि मला बिलकुल काही कारणं द्यायची नाहीयेत, मला पटकन सांगा काय चाललंय तुमचं. आता अर्जुन पकडला गेला सायलीकडनं. सायली म्हणत असते, सांगा म्हटलं ना, पटकन सांगा मला काय चाललंय ते. अर्जुन आता विचार करतो, अरे देवा आता मला मदत कर, मी पकडल्या गेलोय, आता मी काय करू, मदत कर मला. असं सायली असं काहीतरी गंमत जम्मत दाखवली त्यांनी. अर्जुनला तर आता सायलीला सरप्राईज सांगायचं नाहीये, पण आता काय करणार तो. आता बघा त्याने बरोबर टाळलंय तिला, पण पुढच्या सीनमध्ये आता तत्पूर्वी त्यांनी तो प्रियाचा सीन दाखवलाय बरं का. प्रियाला आता असं वाटतंय की ती कैदी म्हणजे सायलीच आहे. आता ती जोरात तिच्या अंगावर धावून जाते बरं का आणि म्हणते, तू तू इथे काय करतेस सायली, मी तुला सोडणार नाही हा. तिने अशी वेणी धरलेली असते बरं का तिची आणि म्हणत असते, सायली मी तुला सोडणार नाहीये. आता तिकडनं ती कैदी म्हणत असते, सोड मला सोड, आणि तिला असा भास होत असतो की जसं काही सायलीच म्हणते, सोड प्रिया सोड. तिने ना आता गळा दाबलेला असतो बरं का त्या कैदीचा, आणि तिचं डोकं पण आपटते बरं का ती भिंतीवर जोरजोरात आणि म्हणत असते, मी तुला सोडणार नाही सायली, जीव घेईल मी तुझा, जीव घेईल. म्हणजे तिला किती 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 राग आहे सायलीबद्दल हे या सीनमध्ये त्यांनी. ती आता गळा दाबत असते सायलीचा आणि म्हणत असते, मी मी तुला तन्वी बनू देणार नाही, तू मला तन्वी बनू दिलं नाही ना, मी तुला मारून टाकीन मी तुला. आणि मग सगळ्या बाकीच्या कैदी धावत येतात त्या बाईला वाचवायला. प्रियाला असं वाटत असतं की तिच्या समोर जी कैदी आहे ती सायलीच आहे, म्हणून ती तिला मारत असते बरं का आणि म्हणत असते, मी तुला सोडणार नाहीये मी तुला. शेवटपर्यंत ती तिचा गळा सोडत नाही बाई. जेव्हा सगळ्या बाया येतात आणि त्या बाईला सोडवतात कैदीला, तेव्हा तिच्या हाताची पकड जरा ढिली होते, पण ती बाई ओरडते, ही बाई येडीबिडी आहे का काय, धरा हिला. पण प्रिया मात्र अजूनही रागानेच बघत असते बरं का त्या बाईकडे. तिला असं वाटत असतं की ती सायलीच आहे. काही आपलं बापरे अवघडच आहे प्रेक्षकांनो पुढे. आता सायली अर्जुनला अजूनही विचारतीच आहे, सांगा मी तुम्हाला विचारलंय ना काहीतरी, मला उत्तर हवी आहेत आत्ताच्या आत्ता. अर्जुन म्हणतो, माझी बायको अशी बोलते का कधी माझ्याशी, माझी बायको किती चांगली आहे, ही तुझ्यातली तन्वी डोकावून बाहेर येते आणि अशी वागते माझ्याशी. जा बाबा, मी अशी दादागिरी नाही खपून घेणार, सांगून ठेवतोय मी. सायली त्याला उत्तर देते, सायली बोलते तेव्हा तुम्हाला कळत नाही ना, आता तन्वी जेव्हा भांडण उकरून काढते तेव्हा तुमच्या लक्षात येईल, बोला म्हटलं ना बोला. अर्जुन म्हणतोय, बघ माझ्यावर अशी दादागिरी नाही करायची, असं नाही करायचं. सायलीच्या नवऱ्यावर असं कोणी रागवलं ना तर सायली खपून घेणार नाही बरं का. सायली त्याला म्हणते, सायली तन्वी करून वेळ नका घालवू, मीच सायली आहे, मीच तन्वी आहे, विसरले का तुम्ही. अर्जुन म्हणतो, अरे हो आलं की लक्षात. अगं हो मला माहिती आहे, पण माझी जी बायको आहे ना ती तन्वी नाही, तन्वी जी आहे ना ती सायली आहे. सायली म्हणते, बस 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 पुरे करा आता, मूळ प्रश्न काय चाललाय तो सांगा, त्याचं उत्तर द्या, खाली काय शिस्त आहे. अर्जुन आता टाळाटाळ करतो, गंमत करतो आणि म्हणतो, प्रश्न कोणता, काहीच नाही. अगं कुठे काय चाललंय, प्रॉमिस काही नाही चाललं. सायली चिडून म्हणते, मी ना आता बोलतच नाही तुमच्याशी, जा तिकडे, आता मला सांगितलं नाही ना तुम्हीच जा. अर्जुन आता मोठ्यानेच बोलतो बरं का आणि म्हणतो, बापरे नाही बोलायचं म्हणते आणि किती बोलते ही. सायली चिडते आता आणि म्हणते, तुम्ही आता मला गृहीत धरता ना, बरं ठीक आहे जा आता खरंच बोलत नाही मी, असं म्हणून ही तनफन करते आणि झोपून जाते. अर्जुन थोडासा इमोशनल झालेला असतो, त्याला वाटत असतं की हिला सांगून टाकावं आता, पण तरी या सगळ्यांनी फार पेशन्स ठेवले बरं का सायलीपासनं सरप्राईज लपवण्यासाठी. तेच काय ते त्यांनी काल आणि आज आपल्याला दाखवलाय धिंगाणा. अर्जुन आता विचार करतो, नको बाबा आता हिच्या जवळ गेलो ना मी तर पुन्हा ही प्रश्न विचारेल, पण तसंही हिला सरप्राईज मिळालं ना उद्या की हिचा सगळा राग निघून जाणारच आहे, असं अर्जुन मनातल्या मनात बोलत असतो आणि मग गपचूप तो लाईट बंद करतो आणि झोपून जातो बरं का. सायली झोपलेली नसते बरं का, झोपायचं नाटक करत असते आणि मनात विचार करते, काय बाई हे माझी समजूत घालायला पण नाही आले, माझ्याशी बोलत पण नाहीयेत. अर्जुन आता विचार करत असतो मनात, दोघे पण जागेच असतात. तो विचार करत असतो की बायको आता तू फक्त उद्याची वाट बघ, उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. ऑब्विसली प्रेक्षकांना आता तिच्यासाठी सरप्राईज त्यांनी प्लॅन केलं आहे तर ते तिला कसं बरं सांगणार. तर आता ह्याच गमती जमतीवर त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला आणि फायनली आता उद्याच्या प्रोमोत आपल्याला दिसतंय
की यांनी सगळ्यांनी मिळून खूप सुंदर सरप्राईज तयार केलंय सायलीसाठी. सगळ्या सायलीच्या मैत्रिणी बोलवण्यात आल्यात, म्हणजे प्रवाहावरच्या जेवढ्या नायिका आहेत मालिकेमधल्या त्या सगळ्या आल्यात. सायलीचं खूप छान स्वागत होतं, तिच्यासाठी गाणं गायलं जातंय. खूप मस्त असा एपिसोड उद्या तुम्ही बघणार आहात. सो स्टे ट्यून विथ मी प्रेक्षकांनो. उद्याच्या एपिसोडमध्ये फायनली आपल्याला सरप्राईज दिसेल अशी आपण आशा करूयात. आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो मंडळी, बाईचा आशीर्वाद ही मालिका सुद्धा खूप छान आहे बरं का. त्या मालिकेचा रिव्ह्यू मी सुरू केला आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवर. तुम्हाला माझ्या आवाजात तो रिव्ह्यू ऐकायचा असेल तर नक्की ऐका आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.